नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 4च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक उपसरपंच टॉवरवर चढलेला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला लागूनच हा टॉवर आहे, ज्यावरती उपसरपंच चढलाय. तुम्ही खाली उतरा, साहेबांसोबत वारंवार भेटीसाठी वेळ मागूनही जिल्हाधिकारी वेळ देत नसल्यानं अशा प्रकारे उपसरपंच थेट टॉवरवर चढल्याची घटना, हा प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर त्यांना खाली उतरवण्यासाठी या ठिकाणी घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत. मात्र या उपसरपंचांनी टॉवरवरून खाली उतरण्यास नकार दिल्याचं कळतंय. सागर सुरवसे आमचे सोलापूरचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर, एकूणच या उपसरपंचावर टॉवरवर चढण्याची वेळ का आली आहे? या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की मागील वर्षभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून बोगस प्रमाणपत्र दाखल केलेले उमेदवार आहेत किंवा सरपंच आहेत, सरपंच आहेत, या लोकांवरती कारवाई करण्याची काम सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून मंद्रुप गावच्या सरपंचावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. तो दोषी आढळले, त्यांचं प्रमाणपत्र देखील बोगस आढळलं. असं असताना गेल्या वर्षभरापासून कुठल्या तरी राजकीय दबावापोटी जे आहे ते या पोटी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा ठपका जो आहे तो या युवकाने ठेवला. आणि त्याचाच राग मनात ठेवून त्याने वारंवार अधिकाऱ्यांना भेटला, मात्र अधिकारी कुठलीच कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे अखेर आज त्याने टॉवरवर चढून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन केलं. आत्महत्येचा धमकी देखील या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला दिली. आणि त्यानंतर प्रशासनाने त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवण्याची विनंती केली. आणि एकंदरीतच हे प्रकरण या ठिकाणी शांत झालेलं पाहायला मिळते. अगदी धन्यवाद सागर या माहितीसाठी. आणि आता बघत पुढची बातमी. शाळेसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी अंकुलगा, खडक उमरगा या मार्गावर एसटीच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थी दररोज निलंगा शहरात शाळेसाठी जात असतात, पण एसटी मध्ये जागाच नसल्यानं ड्रायव्हर एसटी थांबवत नाही आणि म्हणून अशा प्रकारे शाळेसाठी असा जीवघेणा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागतोय. तर शाळेसाठी हा जीवघेणा प्रवास करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. आणि या प्रकरणी इथल्या प्रशासनाला जाब विचारण्याचं काम न्यूज 18 लोकमत तर्फे सुरू आहे. आणि यातून मार्ग काढून या जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांचा हा जो जीवघेणा प्रवास आहे तो थांबावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. हा धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतोय. शिक्षण घेण्यासाठीचा जो प्रवास आहे तो या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एसटीच्या मागे लटकून करावा लागतोय. बघत पुढची बातमी. बेस्टच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्य सचिव, अन्य अधिकारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी अशी एक समिती बनवून ती समिती आता मार्ग काढेल असं मुख्यमंत्री म्हणालेत. बीएमसी ही महाराष्ट्र सरकारपेक्षा श्रीमंत आहे, पण तो मुद्दा नाहीये असंही ते म्हणालेत. नवी दिल्लीमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. आता 3 वाजता पुन्हा त्या संदर्भातलं हिअरिंग होतं, त्याच्यामुळे त्यात काय नेमकं झालं याची अद्ययावत माहिती माझ्याकडे नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्योजींशी देखील चर्चा झालेली आहे. आणि आमचा सगळ्यांचाच मिळून हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे. मागणी मला वाटत नाही की बीएमसीतलं कोणी करेल, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की बीएमसी जी आहे ही म्हणजे महाराष्ट्र सरकारशी जर तुलना केली तर ती अधिक श्रीमंत आहे. पण मला असं वाटतं हा प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की पैसे देण्यापेक्षाही रिफॉर्म्स आणि जे काही कामगारांचं म्हणणं आहे या दोन्ही गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, हा त्याचा प्रश्न. कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत ते थांबवण्यासाठी आणि या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने जरी पुढाकार घेतला असला तरी आता सन्मानजनक तोडगा अजून निघालेला नाही. तो लवकरात लवकर निघावा. या कोंडीतून मुंबईच्या नागरिकांची सुटका करावी. रास्त मागण्या त्या मान्य करायला कुठलीही अडचण नसावी असं बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी आग्रहाची विनंती करत आहे.